नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर कार्यरत निवृत्त शिक्षकांचे वैद्यकीय प्रतिपूर्ती देयक शालार्थ प्रणालीमधून ऑनलाईन पद्धतीने सादर करण्याबाबत एक महत्त्वपूर्ण पत्र या ठिकाणी जाहीर झालेलं आहे. याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग वेळ वाया न घालवता कार्यरत निवृत्त शिक्षकांचे वैद्यकीय प्रतिपूर्ती देयक शालार्थ प्रणालीमधून ऑनलाईन पद्धतीने सादर करण्याबाबतचा महत्त्वपूर्ण पत्र काय सांगतोय तो या ठिकाणी आपण जाणून घेऊया. बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता. टायटल काय आहे बघा, कार्यरत निवृत्त शिक्षकांचे वैद्यकीय प्रतिपूर्ती देयक शालार्थ प्रणालीमधून ऑनलाईन पद्धतीने सादर करण्याबाबत. मग अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आहे. जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा. बघा, तुमच्या समोर हा पत्र आहे शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद नांदेडचा, दिनांक 21 ऑगस्ट 2026. प्रति गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती सर्व, मुख्याध्यापक जिल्हा परिषद के प्राशा जी प हा सर्व. विषय आहे लेखा शीर्ष नंबर पाहू शकता. या अंतर्गत कार्यरत सेवानिवृत्त प्राथमिक म्हणा माध्यमिक शिक्षकांचे वैद्यकीय जी प्रतिपूर्ती आहे ते देयक शालार्थ प्रणालीमधून ऑनलाईन पद्धतीने अदा करण्याबाबतचा हा महत्त्वपूर्ण पत्र आहे. पाहू शकता. संदर्भ देखील माननीय शिक्षण संचालक महाराष्ट्र राज्य पुणे, माननीय शिक्षण संचालक माध्यमिक महाराष्ट्र राज्य पुणे आणि या कार्यालयाचे पत्र 50-45 दिनांक 11/8/2026. पहा सविस्तर अपडेट. उपरोक्त संदर्भ क्रमांक 1 व 2 नुसार जिल्हा परिषद शाळेतील कार्यरत सेवानिवृत्त प्राथमिक माध्यमिक शिक्षकांचे वैद्यकीय प्रतिपूर्ती देयके शालार्थ प्रणाली 2.0 मधून ऑनलाईन पद्धतीने अदा करण्याबाबत निर्देश या ठिकाणी प्राप्त झाले आहेत. त्या अनुषंगाने संदर्भ क्रमांक 3 अन्वये आपल्या पंचायत समिती शाळा अंतर्गत ज्या सेवानिवृत्त किंवा कार्यरत प्राथमिक माध्यमिक शिक्षकांचे वैद्यकीय प्रतिपूर्ती देयके प्रलंबित असतील तर अशा शिक्षकांचे मेडिकल केस ID तयार करून शालार्थ प्रणाली 2.0 टॅब मार्फत या कार्यालयास दिनांक 20/8/2026 पर्यंत ऑनलाईन फॉरवर्ड करून त्याची ऑफलाईन प्रत या कार्यालयास उक्त दिनांकास सादर करण्याबाबत अवगत करण्यात आले होते. परंतु अद्यापपर्यंत एकाही तालुक्यातील वैद्यकीय प्रतिपूर्तीची ऑफलाईन प्रत या कार्यालयास प्राप्त झालेली नाही. ही अतिशय खेदाची बाब आहे. यावरून आपण सदर कामे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे निदर्शनास येत आहे. तर या स्मरणपत्रानुसार आपणास सूचित करण्यात येते की तात्काळ आजच वैद्यकीय प्रतिपूर्ती देयके ऑनलाईन करून ऑफलाईन सर्व विवरणपत्र व प्रमाणपत्रांसह हा प्रस्ताव या ठिकाणी सादर करावा. विहित मुदतीत प्रस्ताव सादर न केल्यास किंवा निधी व्यापगत झाल्यास याची सर्वस्वी जबाबदारी आपणावर निश्चित करून नियमाप्रमाणे प्रशासकीय कार्यवाही प्रस्तावित करण्यात येईल याची देखील या ठिकाणी गांभीर्याने नोंद घ्यावी. जिल्हा परिषद नांदेड. प्रतिलिपी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड यांना सविनय सादर. माननीय शिक्षण संचालक महाराष्ट्र राज्य पुणे यांना माहितीस्तव सविनय सादर. माननीय मुख्य लेखा व वित्त अधिकारी जिल्हा परिषद नांदेड यांना सविनय सादर. शिक्षण अधिकारी जिल्हा परिषद नांदेड. पाहू शकता. एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ही जी महत्त्वपूर्ण अपडेट आहे म्हणजे कार्यरत निवृत्त शिक्षकांचे वैद्यकीय प्रतिपूर्ती देयक शालार्थ प्रणालीमधून ऑनलाईन पद्धतीने सादर करण्याबाबतचा हा महत्त्वपूर्ण अपडेट कशा पद्धतीने या ठिकाणी या पत्राच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत. अशाच प्रकारे नाविन्यपूर्ण महत्त्वपूर्ण ताज्या घडामोडी पाहण्यासाठी किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच पुढच्या पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.